नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रभू वैद्यनाथ क्लासेसवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण SSCGD 2026 संदर्भामध्ये जर जागा वाढणार आहे, तर त्या संदर्भामध्ये अपडेट घेणार आहोत मित्रांनो. तर ही एक अपडेट सगळ्या समोरच म्हणजे आज एक लोक राज्यसभेमध्ये एक नोटीस जाहीर झाली होती. त्या संदर्भामध्ये प्रत्येक व्हायरल होत आहे नोटीस मित्रांनो. त्या संदर्भामध्ये खरी आहे का खोटी आहे आणि SSCGD 2026च्या जागा वाढणार आहेत का, या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया मित्रांनो. तर काल मित्रांनो 29 जुलै 2026 रोजी काल बुधवारी गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभामध्ये केंद्रीय पोलीस बलों में आसाम रायफल म्हणजे जे जे खाली पद आहेत त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे जवळपास 61,738 पद रिकामे आहेत असं राज्यसभेमध्ये गृह मंत्रालयाने सादर केलेलं आहे म्हणजे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपण बघा जाणून घेऊ म्हणजे कुठल्या फोर्सला किती पद रिक्त आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावामध्ये कुठल्या फोर्सला किती पद रिक्त आहे ते आपण जाणून घेऊ मित्रांनो. तर सर्वात अगोदर आपण बघितलं मित्रांनो तर CRPF मध्ये 18,138 पद रिकामी आहेत मित्रांनो. BSF मध्ये 5,874 पद खाली आहेत. ITBP मध्ये 10,688 पद रिक्त आहेत. SSB मध्ये 6,638 पद रिकामी आहेत. CISF मध्ये 17,930 पद रिकामी आहेत. आसाम रायफल मध्ये 2,474 पद रिकामे आहेत. म्हणजे हे जर सगळे यांची बेरीज केली तर मित्रांनो 61,738 जागा रिकाम्या आहेत असं काल बुधवारी 29 जुलै 2026 रोजी गृह मंत्रालयाने राज्यसभेमध्ये प्रस्ताव मांडलेला आहे. या संदर्भामध्ये मित्रांनो काल एक अपडेट आलेले आहे ते तुमच्या समोर मांडलेले आहे. तर मित्रांनो 2026 ला SSCGDच्या जागा वाढणार आहेत मित्रांनो. ह्याच्या अगोदर एक जानेवारीमध्ये एक सांगितलं होतं 93,000 जागा रिकाम्या आहेत असं सांगितलं होतं त्यांनी. आज परत यांनी एक प्रस्ताव परत एक प्रस्ताव मांडला होता की आमच्याकडे 61,000 असे जागा रिक्त आहेत. म्हणजे मित्रांनो आपण हे जर बघायला गेलं तर SSCGD 2026च्या जागा 100% वाढणार आहेतच मित्रांनो. याच्यामध्ये SSF, NIA, NCBच्या जागा म्हणजे दिलेल्या नाहीये त्यांनी, फक्त याच्यामध्ये CRPF, BSF, ITBP, SSB, आसाम रायफल आणि CISF एवढ्या जागांचा फक्त उल्लेख केलेला आहे मित्रांनो. म्हणजे 61,738 जागा रिकाम्या आहेत हे असं काल सांगितलेलं आहे. तर ह्याच बघायला गेलं मित्रांनो तो SSCGD 2026 मध्ये 100% जागा वाढणार आहेत. जवळपास 10 ते 15-20च्या आसपास तर मित्रांनो जागा वाढतील. म्हणजे 15 ते 20 हजाराच्या आतमध्ये SSCGD मध्ये जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा BSF मध्ये सगळ्यात कमी जागा दिलेल्या आहेत आणि ह्यावेळेस BSF मध्ये पण सगळ्यात कमी जागा आलेल्या आहेत मित्रांनो. कारण का यांच्याकडे बघा जुलै महिन्याचा डाटा आलेला आहे तोपर्यंत BSFच्या फक्त याच्यामध्ये 5,000 जागा रिकाम्या आहेत आणि SSCGD 2026 ला फक्त त्यांनी 600-650 पदांचं फक्त नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त BSFच्या कमी दिलेल्या आहेत. म्हणजे असं समजू नका की BSF मध्ये जागा वाढणार नाही, तर BSF मध्ये जास्त वाढण्याचे चान्स आहेत. त्यांनी 5,000 जागा दिलेल्या आहेत पण मित्रांनो जवळपास अजून ज्यांच्याकडे जागा रिकाम्या आहेत त्यांच्याकडे फक्त जुलै महिन्याचा डाटा आलेला आहे तोपर्यंत त्यांनी जागा रिकाम्या सांगितलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिकाम्या जागा म्हणलं तर मित्रांनो CRPFच्या जागा आहेत. 18,134 जागा रिकाम्या आहेत CRPFच्या. 2 नंबरला 17,930 हे CISFच्या जागा आहेत मित्रांनो. कारण का CISFच्या जागा वाढण्याचे चान्स आहेत थोडेसे, कारण का मित्रांनो CISFला आता रेल्वे स्टेशनला ते पण CISFचीच सिक्युरिटी लावण्याची शक्यता अशी चर्चा चालू आहे मित्रांनो. त्यामुळे CISFच्या पण जागा वाढण्याचे चान्स आहेत. आणि ह्यामध्ये तिसऱ्या नंबरला बघा ITBPच्या पण जागा भरपूर रिकाम्या आहेत मित्रांनो. 10,688 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे सर्व पदांमध्ये फक्त याच्यामध्ये जागा जास्त वाढणार नाहीत फक्त आसाम रायफलच्या, कारण आसाम रायफलच्या पण वाढणार कारण का जास्त जागा रिकाम्या नाहीत. आसाम रायफलच्या पण वाढतील थोड्याशा मित्रांनो. म्हणजे जवळपास बघायला गेलं मित्रांनो तर ह्याच्यामध्ये CRPF आणि BSFच्या जागा वाढण्याचे चान्स भरपूर आहेत. CISF मध्ये पण वाढतील थोड्याशा जागा, कारण का त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे. रेल्वे प्रोटेक्शन मध्ये रेल्वेच्या सुरक्षेमध्ये पण CISF लावण्याची शक्यता आहे मित्रांनो, चर्चा चालू आहे. त्यामुळे CISF मध्ये पण जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. ITBP मध्ये पण वाढते आणि SSB मध्ये पण भरपूर जागा रिकाम्या आहेत. 6,638 जागा रिकाम्या आहेत मित्रांनो. त्यामुळे SSC मध्ये 100% जागा वाढतीलच. आता किती मित्रांनो हे 30 जुलै आहे. तर मित्रांनो पुढच्या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जागा वाढण्याचे चान्स भरपूर आहेत मित्रांनो. तुम्ही बघा 10 तारखेपर्यंत 100% जागा वाढणार SSCGD 2026च्या. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
अजून जर तुमची काही समस्या असेल SSCGD 2026 SSCGD 2027 संदर्भामध्ये जर काही विचारायचं असेल तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवर 1 ऑगस्ट पासून GK/GS ची एक सिरीज चालू करत आहोत, संकल्प सिरीज मित्रांनो. ते संकल्प सिरीज म्हणजे तुम्ही त्या सिरीज मध्ये जे SSCGD चे जे PYQ प्रश्न झाले होते ते PYQ प्रश्न आपण घेणार आहोत मित्रांनो. आणि ते पण मराठीमधून घेणार आहोत मित्रांनो. आणि त्याचं सोल्युशन म्हणजे सोल्युशन सगळं घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकरात लवकर आपण 1 ऑगस्टला सकाळी 7 वाजता तुम्हाला व्हिडिओ भेटेल मित्रांनो. प्रत्येक दिवशी तुम्हाला व्हिडिओ भेटेल, फक्त शनिवार आणि रविवार सुट्टी राहील, बाकी वारी तुम्हाला व्हिडिओ दररोज भेटतील. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि लवकरच मॅथचे रिजनिंगचे पण आपण चालू करणार आहोत मित्रांनो. बस, धन्यवाद.